मी फक्त म्हणजे इथे सूचना आलेली 11 जागेवरच राहा, वेळ खूप कमी आहे. 11,000 रुपये बाबूराव चव्हाण नाळे आपले. बाबूलाल पंडित कोते तिकडे नमस्कार करा. धन्यवाद. नाळे गावाचे खूप खूप आभार मानतो बाबूलाल भाऊंचे आणि त्याचबरोबर छोटू कोते यांचेही खूप खूप आभार मानतो. आणि भेटूच आपण लगेच. आणखी राम राम. बोला छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा, वीर भगवान एकलव्य महाराज की, महाराणा प्रताप की. बोला 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 बाळू मामाच्या नावानं. आज या ठिकाणी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ही प्रचार सभा या ठिकाणी संपन्न होत आहे. या प्रचार सभेप्रसंगी उपस्थित सन्मान्य सुनीलाबा निखिल पवार, सन्मान्य व्यासपीठ आणि खऱ्या अर्थाने ही खदगद निघून 20 आणि 22 तारखेला जो विजयी गुलाल पडणारे, ज्यांच्या आशीर्वादाने ती समोर बसलेली जोडगे गावातील हे भाऊ, अरे मालच फोड द्या ते गंज घ्या 3 धाव 1 धाव ते फोड द्या माल. जोडगे गावातील सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी, तरुण मित्र आणि उपस्थित मित्रांनो, इतक्या उपस्थितीने, इतक्या उत्साहामध्ये, इतक्या आनंदाने तुम्ही या ठिकाणी आलात आणि या गरीब उमेदवाराला साथ दिली, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. खूप खूप आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद देतो. काही निवडणूक ना अगोदर म्हणे का काही निवडणूक ना अगोदर म्हणे त्यांनाकडे गावगाव कोणचे, मोठा मोठा गावच मग कोण नाही, सगळा मोठा मोठा इकडेच शे. मी त्याचे सांगच आज आहे गर्दी पैसा मग तुमनाकडे गावोगाव ना गोंडाशे आणि मनाकडे गावोगाव न बूड से बूड. तो गोंडाशे ना रात दिवस ना तुमनाकडे राह, रात ना मोबाईलवर मनाकडे राह. मला सांग काका, मनाकडे पुतण्यानं काम होतं, पण आम्ही तथा जरी होतो ना, पण सगळं मन तुनाकडे शे दड फक्त तथच. म्हणून तुमनं ही निवडणूक मा दड काहीच नाही शे. आणि आधी पाहिजे किती गर्दी, आणि ती फॉर्म भरानी गर्दी पाहिजे. त्याला जोडगाव डोंगराळ दिसायला लागणार आणि जोडगाव ना बैल, त्या बैल मा म्हैस दिसायला लागली होती. आधी आई शेवटली जोडगाणी सभा ही गर्दी पाहिजे. आता त्यांना कोणता गाडा खाल्ला कुत्राना दुमडा माता आप जायचे जाओ. तो त्या बापूलाच उतारला 23-24 मिटण्या पटोळ्या नाही ते गटोळ्या. अरे बोलस काय, सांगच काय. अरे हा बंडू काका इतका संवेदनशील आहे, ज्या शेतकऱ्याच्या लेकरासारखा जीव लावलेला त्या शेतकऱ्याचा बैल गेला, त्याच्यावर जरा परिस्थिती आली. मी त्याचं रडणं पाहून इथे आलो. तू इतका निर्दयी आहे की देवगड आपलं देवार पाड्याचा शिवदास सरोदे वारला, तिथे आत्महत्या केली, तिथे सुद्धा गेला नाही. बंडू काका हा खरा शेतकऱ्याचा मित्र आहे. त्या शेतकऱ्याला 20-25 हजाराची मदत केली आणि देवार पाड्याचा शेतकऱ्याने आत्महत्या केली शिवदासचा. तू बिअर बारच्या उद्घाटनाला जातो, धर्मात्मा बिअर बारच्या, आणि त्या गावाच्या शेतकऱ्या कृषी मंत्री राहून शेतकऱ्या सपातण्या करत एखादी झोपडी मग भाकर खावाण्या, भाकर घरना डबा, फोटो झोपडी ना खाल चिनी प्लेटा, तिथे बी उघडा पडे जा, ते तरी नीट कर. बंडू काकांनी सपातण्या कधी काय नाही. आणि मला सांगत ताप होणार आणि नेता काय ग्लुकोज पुडा घे. अरे हा ताप कोणले म्हणा म्हैसले, तो तिनं अंगातच राहिला, पण तुला डोकात घुस घ्या ना. तुला जोड का मजा डोंगराळ आणि बैल मजार म्हैस दिसायला लागली. तुला संवेदना आता डिस्टर्ब होईल चालणार. आणि आज मी गर्दी पाहिजे काही कालच मी गर्दी ना म्हणा कानावरून मागली गर्दी
खुर्च्या टाक्या तरी भरणं नाही. मला काका खुर्च्या टाकू आपण गरीब उमेदवार असेल, खुर्च्या टाकायला काही गरज नाही. आपला आपला मायबाप भरभरी आशीर्वाद देवाला येणार असेल तू भरभरी म्हणा. बिल्डिंगवर सुद्धा गर्दी असेल, तिकडे वट्टावर सुद्धा गर्दी, गल्लीमा सुद्धा उभा राहिला ना. ही गर्दी 23 तारीखला त्याची सर्दी काढल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून काही विशेष नाही. आणि मी सभागती खाल बोललो नव्हतो. खंडेराव महाराज आपला आराध्य दैवत छे. आणि त्या खंडेराव महाराजने सुरुवात करत मी म्हणलो होतो, मौसम नदी ना होती मालेगाव की आन जाती, गिरना नदी ना होती मालेगाव की बान जाती, चंदनपुरी के खंडोबा महाराज ना होते तो मालेगाव की शान जाती. खंडोबा महाराज का ये पुत्र बंडू काका जो ना होता तो 2004 के चुनाव में तेरी दाढ़ी और नाक कट जाती. माझा बोलायचा भाव सोपा होता की खंडोबांचा पुत्र बंडोबा, पण या भावाचा अर्थ त्यांनी वेगळा घेतला. ते सांगाव काय खंडोबापेक्षा मोठा व्हायचं चालला का. अर्थ चांगल्यामध्ये वांगलं शोधणं याला नास्तिक म्हणतात, आणि वांगल्यामधून चांगलं शोधून आपल्या अंगी करणं याला आस्तिक म्हणतात. तुम्ही नास्तिक शे म्हणून तुम्ही तिथे वांगलं शोधी काढत, पण मनाभाव सच्चा होता म्हणून खंडेराव महाराजने पावणा. आणि खंडेराव महाराजने काय केलं, तुम्ही ज्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला त्या खंडेराव महाराजला पावल्यानंतर त्या खंडोबा महाराजने 2 दिवसापूर्वी चंदनपुरी मधला तुमचा सगळा गड धसवून दिला. आणि या बंडोबाच्या साथीला तिथले सरपंच आणि आर्धी ग्रामपंचायत सदस्य राजोबा नावाचा भाऊ बंडोबाच्या साथीला आला. आणि त्या खंडोबा तुम्ही मी बंडोबा म्हणजे माझ्याबद्दल बोलता, मी खंडोबाचा पुत्र होऊ शकत नाही बंडोबा. आणि तू तीच जबामा सांग, माझ्या प्रभू रामचंद्रासारख्या नेत्याला एकेरी भाषेत बोलतात म्हणजे तू ना नेता प्रभू रामचंद्र. अवघडच. म्हणजे तो बायका पर्यंत शपथ घाई, मंदिर मा शपथ घाई, वातावरण पाहिजे निवडणूक उभी जा शपथ मोडी तो प्रभू रामचंद्र. सकाळीच नेता नगर पोया खास अण्णांनी शपथ घे आणि रातना 50 खोके एकदम खोके गद्दारी करी पळी जातो प्रभू रामचंद्र. शब्दा काही म्हणणारा प्रभू रामचंद्र असा होता का पळी जाणार आणि गद्दारी करणार. एक वचनी होता ना तू. टक्केवारी काय काय आता लव कृष्ण काय चावलं ते पुढल्या सभा पुढल्या राहू दे. आणि यांची मी ते मूर्तिमंत उदाहरण मी काही म्हणा अंगण सांगत नाही. पोया तिकडून सांग आणि सगळा तालुक्याला माहिती. दत्त मंदिर बजरंग बलीज महादेव याचा समोर बायका पुऱ्याची शपथ घेसू कधीच उभं राहणार नाही. दंगल वातावरण काही उभा राही गया अशा सत्ता पिपासू होता का प्रभू रामचंद्र. अरे सत्ताना त्याग करणार होता त्याग. तू ते टक्का सुद्धा सोडत नाही. आणि तालुकाना भूमिपुत्र सुद्धा धक्का लागू देत नाही बिगर टक्केवारी नाही बिगर काम. तू प्रभू रामचंद्र. अरे हा खंडोबा महाराजा पुत्र हा बंडोबा दिलदार से पदर मोड करी करोना राहू दे दुष्काळ राहू दे सगळीकडे राहू दे. तू 27 कोटीना काम माहिती कितला कमायत कितला नाही, परंतु तू या जोडगाल पाणी पाज नाही. या खंडोबाना पुत्र बंडोबाने पाणी पाज. तुम्ही सांगतो आणि आणखी आहे बा मी काही चावळत नाही. इथे लिसन कागद होणार. टोकळे गावाचे सरपंच भगतसिंग डिंगर यांचा पक्षात प्रवेश करून घेऊन त्यांना टोकळे येथे शहीद भगतसिंग यांचे स्मारक बांधण्याचे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली. तरी आश्वासनाची केलेली फसवणूक ही आणि 20 तारखेला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे बघा म्हणजे प्रभू रामचंद्र भगतसिंगले बी पसाडायचा. भाऊसिंग डिंगर आलेलेच नाही ते भाऊसिंग. आणि हे अशा प्रकार मग असा तुना प्रभू रामचंद्र. अरे मी कमीत कमी पदर मोड करी कुठे टक्का नाही, कोणले त्रास नाही, कोणाशी काही वाईट नाही. राम रहीम हॉस्पिटल बी काढस खंडोबाना आशीर्वाद का मना हॉस्पिटल मध्ये एक बी देवघर जात नाही. 20,000 रुपयांना पुढे बी बिल जात नाही. ही खंडोबाने आशीर्वाद शिकली. आणि तुला एक बी काम सक्सेस होत नाही. काय सांगाल ते काम म्हणजे कतलिया तो बार बार सांप भी बदल लेते हैं. कुछ लोग छोटे से पुण्य के आड़ में बड़े बड़े पाप भी छुपा लेते हैं.
और कुछ लोग अपने मतलब के लिए अपना नेता पक्ष बाप भी बार बार बदल लेते हैं। ये काम कभी कोई नहीं। सोनार को सोनार। एक जमाना था कुछ डाकू भी ऐसे हुआ करते थे, अमीरों का छीन के गरीबों में बांटा करते थे। अब ये जमाना आ गया, कुछ सफेद डाकू भी ऐसे हो गए हैं, गरीबों का, किसानों का, कांदे बियाना का, यूरिया का, मालेगांव का, एमएससीबी का खासगीकरण करके गरीबों का खीसा लूटते हैं और अमीरों में, कंपनी वालों में और आपस में बांटते हैं। ये ऐसा जमाना आ गया। तुमनापेक्षा गुलब्या भराडी चांगला, त्यांनी अमीर लुटीन गरीबच मग वाटत। आणि इथे एमएससीबीनं खासगीकरण करी, गरीबले 200 रुपये बिल होतं, ते आता मालेगावले 700-800 रुपये येथूनच पाप से मग तू याच ना कडला काढी आणि आम्ही रोजले कंपनीजलेच वाटतात ना, मग तो चांगला ना टाकू। आणि म्हणून ह्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे। वेळ थोडी कमी आहे। विकास काम अरे निवाडी तिथं ते विकास करणार, तिथे जबाबदारी छे। तुमना आशीर्वाद खाली एकच दाव मार्केट कमिटीने संधी दिली, संधी नसू नके 35 वर्षमा जितका विकास होईल आणि तितका विकास काय आल्या आल्या बंद पडेल। जोडगं चालू के, जोडगाले पेवानं पाणी नव्हतं, पेवानं पाणीनी व्यवस्था करी। जोडगाल 2 एकर जमीन ती 5 एकर जमीन गिरी कंपाऊंड करी, तिना विकास काय। पेवानं पाणी नाही तो दुसरीकडून पाणी आणि एक आहे आणि शेड बी बांध, हा मालमापर निवारच बी काय। जोड मालेगावले 3 एकर कॉन्क्रीटीकरण बी काय। ज्ञानदेव दादाना नंतर एकच शेड होतं, त्या 7 शेड बांधतात, पूर्ण 3 एकर कॉन्क्रीटीकरण, 5 रुपयामा राईस प्लेट, ॲम्ब्युलन्स आणि सामाजिक उपक्रम तिथे राबाडात, वैकुंठ रथ आणत, शेवपेटी आणत आणि 5 रुपये मजार महाराष्ट्रात कोणी मार्केट मजार राईस प्लेट दिली नाही, ती गोपीनाथ मुंडेला आणि दिदी। हे 5 वर्षामध्ये करीता काढ बंद मुंगचं मार्केट काढत, कांदा विक्रीनी सोय की, विकास आणि विकासना पुरावाच पाहना होते। त्याच मार्केट मजार तुम्ही सगळा जण मार्केटला येतच 3 एकर मकान कॉन्क्रीटीकरण करायचे, 3-4 एकर ना 14 वर्ष होई गया। माले प्रोव्हिजन एकच म्हणजे प्रोव्हिजन कमी असताना सुद्धा त्या कॉन्क्रीटीकरणाला तडे नाही। तुम्हाला आमच्या काळात केलेल्या कॉन्क्रीटीकरणामध्ये 4 पटीची प्रोव्हिजन छे। म्हणजे मी 5000 मा जर एक ब्रास काम करे होई तर आता त्याला 25,000 रुपयामध्ये तुम्ही एक ब्रास रोड केलेला आहे, तरी म्हणा 14 वर्ष कॉन्क्रीटीकरण तडा नाही। आणि तुम्हाला पण 3 महिना 4 महिना जर त्या कॉन्क्रीटीकरण एवढा हाय प्रोव्हिजन असताना हॉट मिक्सिंग जर तडा जाता येता ह्या फुटफुटत लावतोच घोडा। मी घोडा असताना धनी बी नाही, मी आशीर्वाद ना धनीची। आणि विकास काय, अरे 27 कोटीची ही पाईपलाईन मी सांगितलं होतं। मी अवदसा तुमना गावामध्ये अवदसा टाकाल नाही म्हणून यानी त्याला सगळं माहित नाही। तुमना गावामध्ये जर एखादा शेड पूर्ण उद्घाटन काय तर त्या 10 लाखाच्या शेडला पूर्ण पंचायतच्या बॉडीला 4 गल्लींच्या माझ्या आयांना बोलवतात आणि 10 लाखाच्या शेडला 20 नारळ फोडतात, 20। म्हणजे 27 कोटीनं काम होतं। या 27 कोटीना कामच म्हणजे 15 गावासनं सुजलाम सुफलाम होणं होतं। 900 हेक्टर जमीन तुम्ही बागायत करणार होता, मग चोरी दपी का काय, बरोबर का नाही। जिथे खोट से, नीतिमा खोट से आणि जिथे नोट से तिथे चोरी दपी से। जर चोरी दपी नाही राहतं आणि धनके की चोतो राहतं तर इथला पैसा जायचा नाही। जोडगाले सांगितलं इतकं पाणी येईल, पेवाल पाणी, अरे बागायतले जाऊ दे, पेवाल पाणी सुद्धा नीट होणं नाही। हा तुम्हाला 27 कोटी हा अट्टाहास कशासाठी? ज्या गावाचं भलं करायचं, त्या गावांचं भलं करायचं, त्यांचा पहिले असा मेळावा लावला असता, मी असं करतोय आज म्हणीची बैलगाडावर मिरवणूक तिथे आज दिवस तुम्हीच निघती तुला काय झाली ते यंत्रून आणावे लागतात। त्या बी कापूस टोकन भ्रष्टाचारणा संबंधचे दाटे काल दिस यंत्रून त्या बाया होत्या, यंत्रून कुठल्या बाया आणि ते मोगल आणि इथे सोगल इथे पाहिजे म्हणा। ही बिचारी सगळी हाडाची गर्दी आहे, तालुक्यातली गर्दी आहे। यांच्या मनामध्ये दाहकता आहे की जास्त तुम्ही 27 कोटी पाणीनं आश्वासन दिलं आणि उपाशीचे दर त्या ज्याच्या तोंडाशी होतं तेही उपाशी, ज्याच्या होटाशी होतं तेही उपाशी, ही ती तळमळ आहे। मी सांगितलं होतं की एवढं बंधारा एवढी 27 कोटी घालायला काहीच काम नाही। तुम्ही 2-2.5 कोटी त्याने उंची वाढावा, त्या उंची वाढायला तर पाणी बबलक साबई मागे बी फॉरेस्ट असे कोणा नुकसान होत नाही, काही नाही। तुम्ही कॅनल धरी पाणी घ्या आणि एवढंच नाही उरेल आणखी 2-3 कोटी मजार या लकाना खाल खोली नाला
खोली नाला 2.5-3 कोटी तटे घाला त्या खोली नाला सांडवा छोटा असेल तो बी मोठा करा तिथे बी असताना ना वनपट ना आणि खोली नाला ना आणि बेंद्रपाडा ना बी प्रश्न मिटी जाईल आणखीन तुम्हाला 10 कोटी 15 कोटी शिल्लक राहतात पण तुम्ही 27 कोटी पुशी दिलात धड काहीच होईना नाही काक बी चोरी घ्या पाईप बी चोरी घ्या पण तुम्हाला आणि कॉन्ट्रॅक्ट मग विकास कोणा विकास या गावांचा का तुमचा विकास भकास आहे कॉन्ट्रॅक्टर आणि तुम्ही झकास आहे आणि म्हणून विकासाच्या गोष्टी तुम्ही करू नका आणि जनता तुम्हाला कधी माफ करणार नाही मी त्यांना आणखीन चांगलं भाषण मांडलं होतं की उंची वाढणी की तिथे डावा कॅनॉल निघेल वनपट आणि टिंगरीले तो डावा कॅनॉल 2-2.5 किलोमीटर असे सस्ता JCP काही निघ जाईल ते बी पूर पाणी मा भराय जाईल अति पाणी वाया जायचं ते इकडे बी तिकडे बी जाईल विषय काय आणि त्यानंतर तुम्ही इतका भाबडा राहू नका चाऱ्या शेत चाऱ्या आणि या चाऱ्या शेत ना तुम्हाला गाव मजार नाही भाऊ बनक्या वाईट करी घ्या ते बंडू काका म्हण नका कारण जो तोंडाला राहील तो खोली घेत जाईल भाऊ बनक्या आणि सुतक तोडाने येते आमना गावाकडे होईल ते जरा पहा आणि अशा प्रकारचं काम करत आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा मुंबई हाय 27 कोटी ए भाऊ हे 27 कोटी बुडी गया काक चोरी गया त्या वाया गया 27 कोटी बंदिस्त पाईपलाईन फेल कॉन्ट्रॅक्टर साहेब पास भूमिगत गटार 500 कोटींनी 500 कोटींना काम देते किती मोठा मुख्यमंत्री झाला पाहिजे ते बी मालेगाव मा गुपचूप भूमिगत गटार 150 कोटी महानगरपालिकाना तुम नामना नातेवाईकांना पट्टीपर्यंत त्या बी वाया गया 150 कोटी पाईपलाईन फेल साहेब आणि कॉन्ट्रॅक्टर पास 550 कोटी मौसम पूल नवा बांधा त्याला 3 महिन्यामध्ये तडा पडी गया हादरा जावा लागणार अरे महात्मा फुलेंच्या समोर तुम्ही पूल बांधला तो पूल कोट्यावधींचा बांधला आणि 3 महिन्यामध्ये त्याला हादरे तडे गेले मग तुम्हीच केलेल्या पुलाची 3 महिन्यामध्ये तुम्हाला गॅरंटी नाही मग 5 वर्ष या मायबापांनी कशी तुमची गॅरंटी घ्यायची आणखीन एखाद दिवस पोया खाई हा म्हणजे तो पूल बी वाया गया नांदगावना तुम्ही सगळीकडे पायवे आतेच पहिलाच पहिलाच पूल मा 2 कोटीना वायगाव नांदगावना पूल वाई गया वार विकास वाई जाणारा विकास राज का टिकी राहणारा विकास राज नांदगावना विकास वाई गया मौसम पूल ना तो पार्क होता जीव थोडी आम्ही विश्रमदान के काय बिल्डिंग न काय नाही पण ते मौसम पूल पार्क भी वाई गए गिरना पार्क दौड़ी गया डीके कॉर्नर तुम्ही येत असतो गार्डन पाणी मागुडी गया 8 महिना पाणी मांजरा आमना गावना गार्डन येडा बावळवाडी गया रोकडवाले मोठं स्टेडियम बांधेल शे अरे लोकेशन पाहता इथे पोरांना खेळायला जॉगिंगला जागा नाही पण कुठे काय ना आदळणं होतं कंस्ट्रक्शन करी काम काढणं होतं जशी आई पाईपलाईन दाबणी होती टक्केवारी घेणी होती पार्टनरशिप पत्रात पाडणी होती बाहर में जाए जनता अपना काम बनता आणि जनता म्हणा बळ बिंड्या बिंड्या या करा तुम्ही म्हणा पुतळा जाळांके तुम्हाला जाळ कर पिकच ना आणि तुमले शिकाडेल वांडरसले तिथं चेताडी आणि आई बॅनर ते बना आमने ओढ अरे पदरात काय पडणं पदरात 2 पिढ्यांचं नुकसान केलेलं आहे ब्रिटिश राजनीती चाललेली आहे प्रत्येक गावामध्ये दाभाडीले सुद्धा आपसातच 2 ग्रुप लढावस त्यांना निर्णय देत नाही मुक्का राहायचा अरे तुम्ही सरपंच कर्मचारी टाक ना चिठ्ठी लगेच टाक गावात कसं 5 वर्ष तणाव पाहिजे दोन्ही ग्रुप तुना संविधानाले बी तसेच दाभाडीले बी शशी निळकंठ वादळ म्हणजे तू झुलावस आणि या दोन्ही तुना दारशे बलावस तू सलामत आणि यासना वाट डुकरना पांता तुम्ही गावातले नथू बाबा असतील बाळाशेठ असतील पकाबा असतील तुम्ही शिकून घ्या ही ब्रिटिश नीतीने या महाराष्ट्रावर आणि या हिंदुस्थानवर 150 वर्ष राज्य केलं तुमच्यावर सुद्धा हे गुपित पद्धतीने ब्रिटिश नीतीने राज्य चालले तुमच्या गावातला विषय तुम्ही हातात घ्या हे भाऊ सकाळ मी तुला दावा लिहितो नाही आपलं पटत ना तर देवनामे आवगी चिठ्ठ्या टाक विषय मी टाक काय म्हणणं जो शेवट राहील त्याला 1.5 वर्ष दे ज्याला पहिलं घेणं त्याला 1 वर्ष दे तटक तोडून बांडी मोठ ठेव ना पण कुठल्याच गावाला असं नाही तिकीट बी मागाना वेळ होणार की तुमनं ठराय अरे हा एकले मी पंचायत समितीला दिसू एकले सोसायटी चेअरमन करसू एकले ग्रामपंचायतना सरपंच करसू एकले मी जिल्हा परिषद दिसू काहीतरी मार्ग काढला पाहिजे ना तुम्ही झुला तुम्ही वाद घाला आणि तुमना भाऊ बनक्यान वाट डुकरना पांता करा मी सलामत तुम्ही परेशान
मग तुम्ही सांगता तो चांगला आणि आपला गावना बांधला गावलाच कोचत बसतं झापसाच. आता कोणले कोचानं ते 22 तारीखले 20 तारीखले ठरावा. पला दादाले म्हणा पक्का आबाले म्हणा तुम्ही सगळा. अरे तू खरंच जातास आहे का? या पोऱ्याने आयुष्यभर तिथे कष्ट काय हे का आणि चटई आंदोलन करून यांनी निधी आणा ती याला सुद्धा खाऊ देत नाही. त्या पाठ करणार माल जास्त असेल तर त्यांना पुतण्याला दिला. अरे हे दुसरा ना ताटातला खाणार असे आणि हा तुम्हाला भाऊच ना हा वाटणार असे. या दोन्ही घेण्या बँकशेच घेण्या बँक मी देणार बँकशे. मी कोणा पाप काही नाही कोणले काय घेत. हे नोकरीच मागे एससी जागावर एनटी जागावर एससी ओबीसी 15 वर्ष त्याचमध्ये अप्रूव्हल होत नाही. या सांगतात पुढच्या दिपोळीला लगेच तुमची ऑर्डर होईल. अशा ना मारे गरीब न पोरे पैसा घे ते देश कोणी सासरवाडीतील आणच कोणी बहीण मेहनाकडून आणच. तो सांगत अक्का 1 वर्ष मग माझं काम होणार से पगार नका तुला वाडी दिडी ना दिसू. अक्का बी आसवर तो भाऊ बी आसवर बाप बी आसवर आणि यासनी माय मरो पण आस मरू नाही. तुमच्या हातात नोकरी आहेत जे सत्य असेल ते द्या. गरीब लोक इकडून तिकडून व्याजाने पैसा आणतात. कोणी सासरवाडी तुटी घे कोणा याई वाईट वेगात कोणा बहीण महिना तुटी घ्या. तुमले कधीच माफ करणार नाही निसर्गाने जनता आणि तुम्हाला कधीच राजो घेणार नाही. आणि ह्या पद्धतीने दोन्ही इकडे टक्केवारी मागी तिकडे नोकरीच मागी. या दोन्ही घेणार बँकशी मी देणार बँकशी मला काय संबंध. पण मनी आजी सांगी जायला होती भाऊ पाप पैसा कमावाना भाडं खावाना मोका खूप येतील म्हणे पण पुण्य कमावाना मोका फार थोडा येतच म्हणे. ज्याने पुण्य कमायना म्हणे त्यांना आयुष्यानं सोनं व्हायचं आज म्हणे. आणि प्रवीण दादा मी जे पुण्य कमायना म्हणून आवडा चौक भरायचे मला भाडा आणा म्हणा नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे. विकास टोकडाना दौड ते काही ना दौडी जायचे 5 लाख न बक्षीस अजून सापडत नाही. आणि आणखीन ॲटम ते अशा एकूण एक राहतं स्टिंग ऑपरेशन. नगरपालिका महापौर त्यास ना आयुक्तांनी बदली करी आणस त्यास ना स्थायी समितीना अध्यक्ष त्यास ना नगरसेवक त्यास ना आणि 2 वर्षातून एकदा अशा नमकाय आणि जिथे पूल जना लोक पाहतील व्हिडिओ लिंगई तर ते बाकी क्लोज गाई गटार काढत. कारण कर्मचारी तू ना आयुक्त तू ना आणि सगळं गटार तू काढत मग त्या काय करत. म्हणजे साहेब कितला भारीचे गटर सुद्धा काढत मग कितला वेळ काढत 2 मिनिट काढ ना 2-4 महिना त्याच ना बरोबर. हा एक ग्लोज घालीन 2 दुडका वडात म्हणजे काय गटर साफ. अरे कांदा अटेन्शन का त्या आयुक्ताला सांगितलेलं तुझी बदली केलेली आहे बडव्या इथे साफ नाही झालं तर तुझ्यावर कारवाई करेल बदली करून टाकेल. ते नाही कर काही होईना का. नंतर ते औरंगाबादला स्टिंग ऑपरेशन मोटरसायकल इकडे ते त्या जोरात आणि या जोमात साहेबांसारखा मंत्री नाही. अरे अरे पण ते 8 दिवसात दुकान चालू आहे गे ना. सकाळी अशी की त्या दुकानदारच मारवाडी जैन लावी ते जैन पेस्टिसाइड रासायनिक खतांचं दुकान होतं त्यांच्यावर तुम्ही रेड मारली. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं बुकिंग कमी केली आणि आलेला स्टॉक बाहेर काढला नाही. तुमले आमले 200 रुपया कोणी माग घेणे म्हणे ना ते दुकान बी चालू घेईन 200 रुपये माग आमले की तुला व्हिडिओ चालना पण आमना रेडिओ लाग गया ना किसाना ते होई ना. 9 वाजता नगर आमना पोलीस आजूबाजू कोणलेच माहित नाही. दरोडा पडी गया दुपारना 11 वाजले पण याच नाही माहीत म्हणजे दरोडा पडणार रिव्हॉल्वर बिन काय तो गाजावाय का चड्डी पण म्हणजे 9 पोलीस सुचतो आणि साहेब एकदम अटेन्शन 9 वाजता दिवस ना दरोडा पकडी टाका. काय 20 वर्षात जाग फिरले का नाही ते पोलीस असले कळणं नाही काही नाही गया ते ताडी दुकान तोड टाकत. तो ताडीवाला असा पट्टा 2रा दिवस 3रा दिवस ताडी दुकान चालू होती आणि तोडच नाही मोडच नाही आणि चालू होत. हा वडनेरले मी तसेच काय राहिलं म्हणजे अशा सगळ्या गोष्टी म्हणजे काय सत्ताज्ञान काय नाही याही गोष्टींचा विचार तुम्हाला करावा लागेल. आणि म्हणून अतिशय सुंदर पद्धतीनं मी थोडासा सोट्यांचे पटकन बोली बसू काय पण म्हणणं काळा नाही से. हा आणि लुट्या ते बरी मुळीच नाही
मी नोकरीला आहेत ना मार्केटमा, अंध अपंग असे जे गरीब होते त्यांना लावलं. मी असे कोणले नोकरी लाये नाही आणि तिथून काही अशा स्वतःना पोटना पोऱ्या नातेवाईक लाया नाही. मी ज्या लायचे त्या अपंग ते तुम्ही चौकशी करा. वेळ असल्यामुळे त्याच्यावर जास्त बोलणार नाही. आणि आता राहिलं जाहीरनाम्यामध्ये किती वेळ, जाहीरनाम्यामध्ये अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. आता ती लाडकी बहीण तुम्ही सगळ्या गरजाई म्हणे बहिणीसले वहिनीसले आईसले सांगा. लाडकी बहीणना भ्रमात पडू नका. लाडकी बहीण ही काही प्रेमापोटीनीच ही मतलबापोटीच आहे. याच ना खासदार केले पाटा पडी घ्या नको आमदार केले पडाले म्हणून खासदार की आमदार केले वणी यासनी मतच नाही कडकी आणि यासले बहीण आठवणी लाडकी. आणि लाडकी बहीणले 4 आना आणि पाहुणा के झाले 12 आना. लाडकी बहिणीचे खरा जर लाडका भाऊ असेल तर मी आता काही गोष्टी बोलण्यासारख्या नाही आहेत. अरे रावळगावला टॉयलेट नाही, ते टॉयलेट सुद्धा तुम्ही तिथे देऊ शकले नाही. ते टॉयलेट माझ्या बहिणी आयासाठी डायबिटीज असलेल्या काही पेशंटला आहे. तो व्हिडिओ आहे का? रावळ 1 मिनिट थांब. रावळगावला सगळ्या तिथे स्टँड आहेत. वायगाव धुंद वगैरे सगळीकडून तिथून येतात आणि त्या ठिकाणी ते तिकडे नका पाहू इकडे सांगच. त्या ठिकाणी काही मायमावल्या येतात. एस टी भरेपर्यंत गाडी भरेपर्यंत रिक्षा भरेपर्यंत त्यांना वेळ लागतो. आणि डायबिटीज असले की नैसर्गिक विधी आवरल्या जात नाही. आजूबाजूला सगळं माणसं आणि मुलं कुठेही बसून येतात. शेवटी त्या मायांना आयांना मजबुरीने रिक्षावाल्या असताना बाजूला बसावं लागतं. त्या रिक्षावाल्यांना वाईट वाटायचं आणि त्या रिक्षावाल्यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत यांना सगळ्यांना सांगितलं. यांनी 6 महिन्यात माझ्या आया बहिणींची सोय केली नाही. मी एक दिवशी सतनाण्याला चाललो. मला सांगितलं काका अशी परिस्थिती आहे. मी म्हटलं इथे माझी आई राहिली तर काय परिस्थिती. मी दुसऱ्या दिवशी तिथे टॉयलेटची व्यवस्था केली. रावळगावच्या रिक्षावाल्यांना विचारून घ्या, यांच्याकडे सगळं राहून यांची ध्यानत नाही. ती ध्यानत या भावाचे. सांगा लाडक्या बहिणी आणि लाडक्या आईंचा खरा भाऊ कोण. त्याच्याही नंतर तुमच्या गावातनं सुद्धा स्पर्धा परीक्षांना मुली येतात पोलीस भरतीसाठी याच्यासाठी. आणि त्या पोलीस भरतीसाठी हे दादा ते आता तो व्हिडिओ टॉयलेटचा त्या मुलींचा लावून ठेव. त्या मुली येतात. मालेगावमध्ये कुठेच सोय नाही आणि मग त्या क्लासेसला बसतात. क्लासेसला बसलेल्या असताना त्यांना 8-8 तास अभ्यास करतात. नैसर्गिक विधीला सोय नाही. यांनी नगरसेवक निलेश आयरला सांगितलं, यांना सगळ्यांना सांगितलं. सगळीकडे गेले. मंत्री तुम्ही, सगळं तुम्ही. मग तालुक्यातल्या लेकींची सोय करायची कोणाची जबाबदारी आहे? इकडे तर तुम्ही रात्रीतनं फोनवर कामं करतात. बदल्या सगळ्या चुकीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या. आणि एक फोन लावला असता ऐकलं पण तिथे काहीच नाही ना. मुत्रीमा काय मिळेल? तिथे मिळतं तर देत आहे. तिथे फोन लावा नाही आणि व्यवस्था काही नाही. मग त्या 4 महिन्यामध्ये त्या मुली प्रयास हॉस्पिटलला जायच्या. त्यांनी बंद केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी बंद केलं आणि प्यायला पाणी नाही. मग त्या मुलींनी यांना सगळ्यांना निवेदन दिले, सांगितले, यांनी सोय केली नाही. तिथल्या कोते सर, नाळ्याचे कोते सर आहेत ते संभाजी क्लासेस, त्या आणि ते मुली माझ्याकडे आल्यात आणि मला सांगितलं की काका अशी परिस्थिती आहे. आणि मी म्हटलं मलाही बेटी आहे. उद्या ती बेटी जर 4-8 तास तिथे बसेल आणि तिला जेव्हा असा त्रास होईल तर तिला काय वाटेल आणि तिच्या बापाला काय वाटत असेल. यासले दोन्हीसले बेटी नाही. त्यामुळे दोन्हीसले बेटीने कदर नाही. एकले तर काही फादर नाही तर कदर कसा राहील हा. आणि त्यामुळे महिलांना आदर कसा राहील. आणि म्हणून त्या ठिकाणी या भाच्या माझ्या लाडक्या बहिणींच्या लेकी जेव्हा तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या आल्यात, जेव्हा त्यांनी सांगितलं लाव सार्वजनिक हॉटेल किंवा पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्हती व तसेच नैसर्गिक विद्या सुद्धा अडचणीत असे. आम्ही पुढारी नगरसेवक आयुक्तांकडे, महानगरपालिकेकडे यांच्याकडे सुद्धा गेलो. त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले व अडवाडीची उत्तरही दिली, भूतकाळून टाकले. शेवटी आम्ही बंडू काका बचाव 12 बेलदार संस्थापक यांच्याकडे गेलो. आम्ही सगळ्या भगिनींनी आमची समस्या मांडली व तसेच त्यांनी आम्हाला एका वाक्यात सांगितलं की मला पण एक मुलगी आहे, मी पण एका मुलीचे वडील आहेत, तुम्ही कोणतीही काळजी करू नका, तुमची सर्व समस्या मार्गी लावतो. तसेच सांगितल्याप्रमाणे दुसऱ्याच दिवशी त्यांनी आम्हाला रेडीमेड टॉयलेट म्हणजेच आमची गंभीर समस्या नैसर्गिक विधीची मार्गी लावली. त्याच्यासाठी त्यांचं खूप मनापासून धन्यवाद. व तसेच पिण्याची पाण्याची पण समस्या खूप मोठी होती. बंडू काकांनी पिण्याची पाण्याची टाकी ठेवून खूप पुण्याचे काम केले. त्यासाठी त्यांचं खूप मनापासून धन्यवाद. सांगा लाडका भाऊ कोण, लाडका मामा कोण, बाचीस बहिणीच. अरे तुझ्याकडे सगळं राहील, तू देऊ शकत नाही. मुत्री सुद्धा
आणि तुम्ही सांगतात विकास नाही गोष्टी, विकास सगळा बघा काय कदर आहे बहिणीची आणि भाचीची सांगा यांना. अरे उद्या तुमची बी आई आहे, डायबिटीज आहे तिला जेव्हा नैसर्गिक विधी लागते माणूस कुठेही बसून येतो. पूर्ण मालेगावमध्ये मी येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या आशीर्वादाने तर येणारच आहे. आणि आलो तर मालेगावमध्ये तुम्ही मोसम पुलावर उतरा, बस्त्याला येतात, लग्नाला येतात. माझ्या आया बहिणींना शरम वाटते कधी काही काही दवाखान्यांमध्ये चांगल्या चांगल्या ठिकाणी जायला, कुठेही याला जागा नाही. मोसम पुलापासून मनमाड चौफुलीपर्यंत इकडे विकास पुरुष विकास पुरुष विकास पुरुष. अरे जो विकास आहे तो बी बकास आहे, झकास फक्त तुम्ही आहेत. तुम्ही एक टॉयलेट सुद्धा नीट बांधली नाही. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या आशीर्वादाने आलो तर पहिले मालेगावमध्ये बस्त्याला लग्नाला येणाऱ्या येणांसाठी येईल तर वर्ष 2 वर्षाच्या आत मुंबईसारख्या शौचालयाची व्यवस्था त्या ठिकाणी करेल आणि माझ्या आया बहिणींची पहिली सोय करेल. काय विषय सांग. आणि म्हणून याही गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागेल. CCTVचे बाल रुग्णालयांवर बाल अत्याचार झाले त्याच्यासाठी CCTV लावण्याची सुविधा केली होती. मालेगावमध्ये जवळपास 155 गुन्हे झाले आणि म्हणून त्याच्यासाठी तिथेही काही 2 पैसे मिळणार नाहीत, तिथेही CCTV बसवणार नाही. तोही दुरुस्तीकडे वर्ग करता. म्हणजे एखादी शाळा दुरुस्तीचे 5,000 ना कलर 25,000 ना बिल. जिथे माल शेष तिथे भाव नाही, चाल शेष. जिथे माल नाही तिथे काहीच देणार नाही. या इथे काहीच नाही ना. CCTV मध्ये काहीच नाही, मुंबई येणार तिथे चाल नाही, जिथे माल शेष. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला 1 रुपयामध्ये पीक विमा सांगतं. अरे 1 रुपयामध्ये पीक विमा तुम्ही जिथे जातात CSC बोर्डवर तिथे केंद्रात तुम्हाला 100 ते 200 रुपये लागतात आणि त्यांना पुन्हा आणखी वरून 40 रुपये केंद्राकडनं घेतात. 27 गावं उघडून दिले तिथे काही नाही. 5 वर्षामध्ये काही पीक विमा नाही, काही नाही. आता 1 रुपया पीक विमा. अरे हा 1 रुपया तू सांग, पण प्रत्यक्ष म्हणा माय बाप शेतकरीले 100 नाही ते 200 मोजना पडतं आणि पुन्हा आणखी 40 केंद्र तिकडे त्याला सबसिडी. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. आणि म्हणून आणखीन मी तुम्हाला सांगितले की या दोन्हीच नांदे लागू नका, या दोन्हीच लागू नका, या दोन्हीच षडयंत्र शेष. एक सांगत बंडून याले उभं करेलचे मतं खावासाठी आणि दुसरा सांगत हिरेने याले उभं करेलचे मतं खावासाठी. या दोन्हीच मिली उभे घरचे. तुम्ही तो व्हिडिओ पाय, मी आता पाय ते क्लिप गेली. मला निघायचं 6 महिन्यापूर्वीच निघालो असतो. आणि ज्या वेळेला मी दिल्लीला जाऊन आलो त्याच्यानंतर लगेच षडयंत्र फिरलेत. भुजबळ साहेबांना 2.5 वर्ष लागलेत. यांच्या त्या ठिकाणी वकील बी हजर केला नाही. यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं 110 गुन्हे आहेत, बाहेर निघताच दुसऱ्या गुन्ह्यात अडकवेल. मग जामीन झाला तर अडकवलं का नाही, हा पहिला प्रश्न. तिथे वकील हजर ठेवले नाही. मालेगावला वकील 2-2 राहायचे. मुंबई हायकोर्टात वकील नाही, सरकारी वकील गायब. आणि एवढंच नाही तर तुम्ही ओळखतात अशोक शिंदे साहेब, PI मगर रवी मगर तिथे तपास अधिकारी बदलला. आयोग म्हणजे ज्याच्याकडे तपास असतो त्याला बदलून टाकलं. त्यांनी सांगितलं तपास पूर्ण झाला, जामीन झाला आणि उभे राहिले. मग तुम्ही त्याच्यामध्ये गांभीर्याने घ्या की जर आदवई हिरे यांच्या विरोधात सुनील देवरे जर तिथे त्याच्या बोर्डिंगची सगळी क्लिप काढतो, त्याची आबरू घालतो, मग सुनील देवरेच्या पोराला आदवई हिरे परमनंट करून प्रमोशन कसं काय देतो, कोणाच्या सांगण्यावरून देतो. त्याच्याही नंतर भटू देवरे माझ्याबरोबर फुटून आला, भटू जाधव माझ्याबरोबर फुटून आला आणि त्या भटू जाधवच्या पुतण्याला म्हणजे आचारसंहिता जो भंग केलेला त्यांना काढून टाकलं आणि त्यांनी तुमच्या बोर्डिंगवर रोड मांडली, तुम्हाला पोषण आहारामध्ये अडकवलं, तुमच्या आईवडिलांची बदनामी झाली संस्थेची तुमची. तरी तुम्ही ज्या सुनील देवरेने विनोद लागणे रोड मारली ते मारली, त्याच्या मुलाला जम्पिंग प्रमोशन देऊन अकाउंटंट केलं. हे कोणाच्या सांगण्यावरून केलं ते सांगा. भटू जाधव तुम्ही ओळखता, त्याच्याकडून फुटून आलं. तो आचारसंहितेमध्ये त्याचा पुतण्या सापडलेला, मग त्याला निलंबित. योगेश आयरचा काही संबंध नाही, त्याला निलंबित ठेवतात. मी सुनील गायकवाडांनी निवडून आणला योगेश पवारच्या मुलाला, योगेश पवारला, आणि याला परमनंट करतात. ही सगळी मिली बघत आहे. आणि यासले दोन्हीचले पाटणा स्वप्न पडी राहणार, स्वप्नात त्या गुलगुला खाई राहणार. ही बंडू काका याला मत काही आणि मी निवडी असू, त्याला वाटत असतो त्याला मत काही मी निवडी असू. मी दोन्हीच ना मतच ना आशीर्वाद याच ना घिसू आणि मी दोन्हीच चिपड पाठ टाकू.
आणि म्हणून आता गावोगाव बिर्याण्या वगैरे राहिल्या तुमच्याकडे फिरी घ्या हा त्यामुळे खा म्हटणं द्याच ना आणि दाबा पटणं रिक्षा ना हा. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला बंडू काकाने कधी कोणा ताटातलं खादा नाही. इथे आदिवासींच्या जीवावर तुम्ही निवडून आलेत, आदिवासींच्या जीवावर तुम्ही सगळं हे राज भोगलं. आणि त्या आदिवासींचा गिरणा डॅमचा मासा जो होता ते आदिवासी मालक होता, ते तिथे जायचे मासे धरायचे, थोडेफार मासे विकायचे खायचे. त्या शेखर पगारीने आंदोलन केलं. ज्या आदिवासींच्या जीवावर निवडून आले त्या आदिवासींच्या ताटातला 5 ते 10 हजार आदिवासी भुई समाज, कोकणी समाज यांचं ते गिरणा डॅम होतं, ते मालक होते. त्यांना आता तिथे चोर करून टाकलं. तो कलकत्त्याचा एक व्यापारी, टेंडर नाही, निलाव नाही, कुठलंही काहीच नाही, डायरेक्ट घेऊन टाकला. 5,000 आदिवासी किंवा 3,000 आदिवासी जेवढे असतील त्या आदिवासींच्या ताटातला घास खाल्लेला आहे. हे आदिवासी ना बाप जनता जनार्दन तुम्हाला माफ करणार. बांधकाम कामगारांचे ते टोप्या बिप्या जे शैक्षणिक त्यांचं सिक्युरिटी साहित्य ते आधी लवकर वाटत नाही, ते कार्यालयात वाटलं पाहिजे. त्या बिचाऱ्या आदिवासी गवंडींना लाचार करून कुठेतरी हायवेला सौंदाण्याच्या हॉटलींना वाटतात. ते 2 वर्षपूर्वी बाकीच्या तालुक्यांमध्ये वाटल्या गेले. यांना असं वाटलं पाहिजे की ह्या आदिवासींसाठी जशा काही मी मना घरातून दिला. अरे ते शासनाचे त्याच ठिकाणी वाटतो, हायवेला वाटतो. त्या लालच त्या भांडासना पाहिजे एखादा घाई गर्दी म्हणा, एखादा आदिवासी गरीब कोणी त्या किटसाठी ॲक्सिडेंट मारला तर याचं पाप कोणाच्या माती. हे असे धंदे कधी करणार नाही. ज्या वेळेला जे साहित्य आलं त्या कार्यालयामध्ये तिथे वाटेल, जेव्हाच्या तेव्हाच वाटेल. स्वतःसाठी स्वतःच्या निवडणुकीसाठी 2-2 वर्ष लावून ठेवतात, निवडणूक तोंडावर आली का मग वाटतात. हे पाप कधी करणार नाही आणि याच्यामुळे ही जनता गोरगरीब बी माफ करणार नाही. आणि हा बंडू काका आदिवासीला हेलिकॉप्टर बी घेस, त्याच्यासाठी दवाखाना बी काढस, आदिवासींनी माय बी दत्तक घेस, आदिवासींना झोपडा जिथे आग लागली होई तिथे जाई भांडा कुंडा सगळं दियस. तुम्ही 5 वर्ष किसाले आग लागेल तुम्हाला हातच जात नाही. करोनामध्ये दवाखाना नाही, दुष्काळात पाणी नाही आणि आता निवडणुकीला तोंडवर हो ना तदर कसा घेतात. अरे जब प्यास थी तब प्यासे को पानी नहीं पिलाया, बाद में अमृत पिलाने से क्या फायदा. जब मेरी ये जोड़गे की जनता और एक सब भाग की जगह खेड़े की जनता प्यासी थी तब इस भाई ने ऊपर वाले के आशीर्वाद से, भगवानच्या आशीर्वादाने पाणी पाजण्याचं पुण्याचं काम केलेलं आहे. पुण्याची ढाल या बंडू काका बरोबर आहे. ही पुण्याची ढाल आणि गोरगरीब तुम्हाला नाही हाल काय ते बंडू काका म्हणून. आणि जाहीरनामा आपल्या गावामध्ये आलाच असेल, पोचले का जाहीरनामे? जाहीरनामा वाचा. आपल्या जाहीरनाम्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी निर्माण करण्यापासून तो आदर्श नवीन पिढीला, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा आदर्श नवीन पिढी घडावी म्हणून शिवाजी महाराजांचा एकदम सुंदर शिव स्मारक सृष्टी आपल्या मालेगावमध्ये जिथे योग्य जागा राहील त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. नियोजित मालेगाव जिल्ह्यासाठी अनेक वेळा घोषणा केल्या पण तिथे चर्चेत विषय आणला नाही आणि सगळं मीच, मलाच क्रेडिट पाहिजे म्हणून चांदवड, देवळा, कळवण या आमदारांनी कधी संमती दाखवली नाही. मला जर आशीर्वाद देऊन तुम्ही तिथे पाठवलं तर मी त्यांना सगळ्यांना विश्वासात घेईल, त्यांना मोठेपण देईल आणि सगळ्यांनी मते मालेगाव जिल्हा पहिले करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. नारपार वांजुळपाडा पाण्याचा प्रश्न तुम्ही निखिल दादांना ऐकला. मी म्हणणार नाही मालेश भाऊ अक्कलचे, पण मी तुमचा त्या ठिकाणी सेवक म्हणून काम करेल. यांना